तर आज आहे रविवार आणि आमचा ऊस अर्धा मोडलेला आहे. तसेच मोटर बसवायला म्हणून आलो आहे आम्ही. सकाळी सगळं मिस्टर सगळी तयारी करून गेलेत आणि आता जोडत आहेत. नदीचं पाणी बघा किती भरलंय, पूर्ण खाली सगळी उतार आहे. पूर्ण असं सगळं उतार आहे बघा एकदम. इकडं आहे एक पिंड मोठा. सगळे नदीच्या बाजूची सगळी जागा वाहून जात आहे, पूर्ण जमीन पिंडामुळे आणि झाडामुळे थोडंसं अडवून राहिलंय. मोटर बसवत आहेत आता आणि पाणी बघा पूर्ण हे बांधले असेल नाही जे डॅमाचे. डॅमाला पत्रे घातलेले आहेत, पाणी साचवलेलं आहे आता. आणि हे इकडचं पाणी खालचं पारिशोडास बांधत्यात काय कुठे मधी हा वड्डे बैला. हे खाली पूर्ण वड्डे बैला बांधलेलं आहे, त्यामुळे इकडं एवढं आलंय पाणी. पहिला ह्याच झाडास बांधलेशी का वरच्या झाडास बांधलेशी की नाही मोटर. बरोबर झाड आहे म्हणून टिकलंय हे. ही दोन्ही झाडं आहेत नाही, झाडाच्या मुळापासून बरोबर झालंय एवढं. ना तर हे बघ इकडे एवढं सगळं हे पडवलंय. पूर्ण असं चढाव आहे बघ. व्हिडिओ मध्ये फक्त थोडंसंच अंतर वाटतंय. पूर्ण असं पूर्ण उतार आहे. जरा जरी पाय सरकला तरी पूर्ण पाण्यात. आता लावणी वगैरे करायची आहे आम्हाला पण. इकडे आता मोटर चालू केलंय मी सकाळपासून. गोते खाऊन 3 दिवस झाले. 1 तास हे करून करून एकदा सर मोटर चालू झालंय आणि पाणी बघा तेवढं प्रेशरानं पडतंय. आता हे पूर्ण भिजवून लावणी करायचं आहे मला. भिजवून याच्यावर कल्टिवेटर वगैरे मारतो आणि नंतर मग लावणी करू. चला आता घरी जाऊया. वाजलेले आहेत 2 आणि जेवणाचा टाईम झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी घराचं कामच दाखवलेलं आणि इथं गिल्लावा चालू आहे बघा. इकडं एवढं झालं आहे सगळं आणि इकडं बाहेरनं सुद्धा आज होईल पूर्ण, म्हणजे एक साईडचं होईल. अजून इकडं करायचं आहे आणि हे सगळं अजून गिलावा करायचं आहे. अजून पत्रे बसवलेले नाहीत. आता टाकीचं झालं आहे पूर्ण सगळं, गिलावा वगैरे सर्व झालं आहे. आता 2 दिवसानंतर टाकी वरती ठेवली पाण्याची. मग त्याच्यानंतर पत्रे वगैरे घालून परत गिलावा चालू करायचा आहे मला. एवढं काम झालं आहे आता. इकडं बाथरूमचं वगैरे सर्व झालं आहे आता गिलावा करून. इकडं फरची येईल आता भिंतीला. अजून काम पूर्ण होईल म्हणजे महिनाच जातो वाटतं. बाहेरचं दाखवते तुम्हाला. बाहेरचं असं आहे, हे अगोदर खाली होतं. आता हे बाहेरचं गिलावा चालू आहे. आज 1 दिवस आहे, थोडंफार काम उरलंय. आणि आज आहे बुधवार आणि बुधवार आमच्या गावचा म्हणजे चापगाव गावचा बाजार आहे आणि त्यानिमित्ताने स्पेशल आहे आमच्या घरी. हे बघा आता दुपारचा टाईम आहे आणि इकडं आहे भात. मुलं आलेली शाळेतून जेवण करून गेलेत. इकडं आहे चिकनची आमटी आणि आहे इकडं चिकन सुक्का असं बनवलेलं आहे सर्व. आणि इकडं मी सांडगे घेतले, ते नाचण्याचे आहेत. तळल्यानंतर खूप छान होतात आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर इथं आज बाजार आहे त्यामुळे विकायला आले होते आणि मध्ये मध्ये खूप वेळा घेतलेले मी पहिला पण, मग त्यामुळे आता सुद्धा घेतले. छान लागतात. आणि इकडे मेशोवरनं ऑर्डर केलेली मी बरण्या ठेवायसाठी. खूप छान टिकलेत. 1 वर्ष पूर्ण होत आलं आता जानेवारीमध्ये. खूप छानरित्या टिकलेत ते.
सपोर्टला खूप छान आहेत. असं ह्या साईडला वगैरे ऊस आहे, म्हणून आम्ही असं चांगलं साफ करून घेतलं आहे चारी बाजूने. इकडे चारी साईडला ऊस आहे, त्यामुळे चारी बाजूने असं पूर्ण साफ करून घेतलं आहे आणि मध्ये घेतला आहे सगळा रौंदा. त्यामुळे हे जाळायला खूप सोपं जातं. नाही तर हे समोरचं जे जळतं आहे ना सरपण, ते सगळं इकडं लागलं तर मग परत उसाला आग लागू शकते. त्यासाठी असं कडेने सगळं साफ करून घेतलं आहे. आता मिस्टर गेलेत माचीस आणायला म्हणून, आणि आता माचीस आणल्यानंतर हे सगळं आग वगैरे लावू, असं पूर्ण सगळं जाळून मग पाणी सोडतात. हे आमच्या बाजूचं आहे, आता पाणी सोडलेत बघा त्याने. जाळून वगैरे सर्व साफ करून पाणी सोडायचं आम्हाला सुद्धा. चला, आता लावलेले आहे रौंद्याला आग. आता पाऊस येस, वारा नाही म्हणून शांत पेटवलंय ते. उन्हाचा भरलाय तो ऊस. असं आता एक गादा जाळून झालाय आमचा, आता परत दुसरा जाळायचा आहे.